नमस्कार. मायसेल्फ सुनीता अमृतसागर, असिस्टंट प्रोफेसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेटवडगाव. बीकॉम पार्ट फर्स्ट, सब्जेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग, सेमिस्टर सेकंड. सेमिस्टर सेकंड मध्ये आपण विपणन हा भाग पाहतोय. यामध्ये आपण पाहिलं होतं पाठीमागच्या लेक्चरला 4 युनिट आहेत. त्या 4 युनिट पैकी पहिला युनिट जो आहे तो प्रोडक्ट किंवा आपण वस्तू असं म्हणतो. त्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं होतं वस्तूची गुणवत्ता आणि वस्तूचं प्रारूप काय आहे हा भाग पाहिला होता. त्यानंतर आपण व्याख्या पाहिली होती. आज आपल्याला पाहायचे आहे ते फीचर्स ऑफ प्रोडक्ट, वस्तूची वैशिष्ट्ये. तर वस्तू जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा वस्तूच्या व्याख्येवरून तिच्या वैशिष्ट्यांची कल्पना जी आहे ती कल्पना आपल्याला येऊ शकते. वस्तूची वैशिष्ट्ये जी आहेत ती काही वैशिष्ट्य दृश्य स्वरूपात आहेत तर काही वैशिष्ट्य अदृश्य स्वरूपामध्ये आहेत. म्हणजेच त्याला आपण भौतिक म्हणतो किंवा अभौतिक म्हणतो, दृश्य म्हणतो किंवा अदृश्य म्हणतो, किंवा उघड वैशिष्ट्य आणि गर्भित वैशिष्ट्य अशी वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. तर त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे व्यापक संकल्पना. वस्तू म्हणजे फक्त भौतिक वस्तू असा अर्थ घेणं संपूर्णतः चुकीचं आहे. तर वस्तू या संकल्पनेमध्ये भौतिक वस्तू त्याचबरोबर अभौतिक स्वरूपातील ज्या गोष्टी आहेत, ज्या सेवा आहेत, ज्या योजना आहेत त्यांचाही समावेश यामध्ये केला जातो. म्हणजेच वस्तू अधिक सेवा मिळून जी बाब तयार होते त्याला आपण वस्तू असं म्हणत असतो, किंवा त्याच्यामध्ये कल्पना यांचा सुद्धा अंतर्भाव आपल्याला करता येऊ शकतो. तर वस्तू आपण पहिलं वैशिष्ट्य बघतोय दृश्य वैशिष्ट्य, ती व्यापक संकल्पना आहे. म्हणजे फक्त जे दृश्य आहे तेच वस्तूमध्ये येतं असं नाही, तर जे अदृश्य आहे म्हणजे सगळ्या प्रकारच्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला भौतिक स्वरूपामध्ये त्यांचं अस्तित्व दाखवता येत नाहीये पण त्या अस्तित्वात असतात. त्यामुळं सेवांचा समावेश सुद्धा त्याच्यामध्ये केला जातो. समजा एखादी कल्पना म्हणजेच काय, तर समजा घर कसं असावं याचं कल्पना चित्र जे आहे ते रेखाटलं जातं. इंजिनियर असतील, आर्किटेक्चर असतील, हे काय करत असतात, आधी त्याचं कल्पना करत असतात आणि त्याच्यावरून त्याचे स्केच तयार करत असतात. तर या गोष्टीचा समावेश सुद्धा आपल्याला वस्तूमध्ये करावा लागेल आणि त्यामुळं वस्तू ही संकल्पना जी आहे ती व्यापक संकल्पना आहे. यामध्ये दुसरा मुद्दा आहे वस्तूंची वैशिष्ट्य पाहत असताना भौतिक आकार व रचना. तर भौतिक स्वरूपाची वस्तू असल्यास तिची रचना अनेक भौतिक घटकांपासून बनलेली असते. आता भौतिक म्हणजे काय किंवा दृश्य म्हणजे काय, तर जे आपल्या डोळ्याला दिसतं, ज्याचा आपल्या पंचेंद्रियांना अनुभव घेता येतो, त्याचं अस्तित्व आहे असं आपण मान्य करत असतो. मग भौतिक आकार आणि रचना म्हणजे काय, तर दृश्य स्वरूपामध्ये जे आपल्याला दिसत असतं त्याचा समावेश आपण भौतिक घटकांमध्ये करत असतो. आणि वस्तूच्या बाबतीमध्ये मग आपल्याला सांगता येईल की वस्तू कच्चा माल असेल, रसायन असेल, वजन, लांबी, उंची, रंग, डिझाईन किंवा व्यापारी नाव असेल किंवा लेबल असेल, वेस्टर्न असेल. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तो भौतिक आकार आणि रचनेमध्ये केला जातो. यामधला तिसरा मुद्दा आहे अभौतिक गुणघटक. आपण इथं मुद्दा बघितला, भौतिक घटक बघितला. हा मुद्दा आहे तो अभौतिक गुणघटक, नॉन मटेरियल फॅक्टर्स. इथं आपण बघितलं मटेरियल किंवा फिजिकल कन्फिगरेशन आणि अभौतिक म्हणजे नॉन मटेरियल फॅक्टर्स. म्हणजे काय, तर भौतिक अथवा अभौतिक वस्तूमध्ये अनेक प्रकारची अभौतिक वैशिष्ट्ये सुद्धा असतात. अभौतिक किंवा अदृश्य वैशिष्ट्ये आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय, तर वस्तूच्या बाबतीमध्ये, प्रोडक्टच्या बाबतीमध्ये गंध, चव, देखणेपणा, सौंदर्य, आकर्षकता, स्टाईल, सुरक्षितता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना आपण अभौतिक म्हणतो. म्हणजे एखाद्या गोष्टीची चव आपल्याला असं दाखवू शकत नाही, ही म्हणजे चव आहे, हा म्हणजे गंध. एखाद्या गोष्टीचा वास असेल तर तो आपल्याला दाखवता येत नाही पण त्याचा समावेश त्याच्यामध्ये असतो. म्हणजेच हे जे सगळे गुणघटक आहेत त्याला आपण अभौतिक म्हणतो. वस्तू परत्वे ते भिन्न भिन्न असतील हा भाग वेगळा. प्रत्येक वस्तू प्रमाणे त्यामध्ये असणारे
अभौतिक गुणघटक जे आहेत ते गुणघटक वेगवेगळे असतात. त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे उपयोगितांचा समूह. वस्तू ही भौतिक असो अथवा अभौतिक असो, तिच्यामध्ये विभिन्न प्रकारच्या उपयोगितांचा समूह असतो. आपण बघितलं होतं पाठीमागच्या लेक्चरला, कुठलीही वस्तू जेव्हा तयार केली जाते तेव्हा त्या पाठीमाग उपयोगिता मूल्य असणं गरजेचं आहे. जर त्याचा कोणत्याही प्रकारचा जर उपयोग होत नसेल, त्याच्यामध्ये उपयोगिता मूल्यच नसेल, तर ती वस्तू जी आहे ती वस्तू तयारही केली जाणार नाही आणि खरेदीही कोण करणार नाही. तर प्रत्येक वस्तूमध्ये उपयोगितेचे घटक भिन्न भिन्न असले तरी उपयोगितेशिवाय वस्तू अर्थहीन व निरुपयोगी ठरते. त्यानंतर 5 नंबरचा मुद्दा आहे गरजांचे समाधान, सॅटिस्फॅक्शन ऑफ वॉन्ट्स. वस्तू ही मानवाच्या गरजांचे समाधान करणारी बाब आहे. आता हे जे समाधान आहे ते केवळ आर्थिक स्वरूपाचं नाही, तर मानसिक समाधान, सामाजिक समाधान हा सुद्धा समाधानाचा भाग जो आहे तो मानवाच्या दृष्टीनं महत्वाचा असतो. विपणनाची क्रिया मुख्यतः वस्तूमध्ये असलेल्या गरजांच्या समाधानात केंद्रित आहे. एखादी व्यक्ती एखादी वस्तू खरेदी करत असते, त्या पाठीमागे त्याचा हेतू काय आहे, तर त्याची गरज तृप्ती व्हावी, त्यांच्या गरजांचं समाधान व्हावं. आणि या गरजा फक्त आर्थिक असत नाहीये, तर सामाजिक स्वरूपाची गरज असते. म्हणजे माझ्याकडे 4 व्हीलर असायला हवी, ही काय आहे, तर ही माझी सामाजिक गरज आहे किंवा मानसिक गरज आहे. म्हणजेच गरजांचं समाधान हा भाग सुद्धा महत्वाचा आहे. त्यानंतर आहे संलग्न सेवा, असोसिएटेड सर्व्हिसेस. तर कोणत्याही वस्तूसोबत संलग्न सेवा अभिप्रेत असतात. या संलग्न सेवा विक्रीपूर्व व विक्रीयोत्तर अशा दोन्ही प्रकारच्या असतात. आता विक्रीपूर्व सेवा म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा प्रात्यक्षिक दाखवलं जातं, डेमो दाखवले जातात, मोफत नमुना दिली जाते किंवा चाचणी करण्यास मुभा दिली जाते, ट्रायल दिली जाते. म्हणजे एखाद्याला 4 व्हीलर घ्यायचे तर त्यांना ट्रायल दिली जाते, 2 व्हीलर घ्यायची असेल तर ट्रायल दिली जाते. तर या ज्या सेवा आहेत त्यांना आपण विक्रीपूर्व सेवा म्हणतो. आणि विक्रीयोत्तर सुद्धा काही सेवा असतात. म्हणजे काय, तर वस्तू घरपोच देणे किंवा वस्तू बसवून देणं, म्हणजे इन्स्टॉलेशन. काही गोष्टी अशा असतात की त्याचं इन्स्टॉलेशन करावं लागत असतं. म्हणजे समजा वॉशिंग मशीन घेतली तर ती इन्स्टॉल करावी लागते, किंवा सुटे भाग पुरविणे, दुरुस्ती करणे, मोफत देखभाल करणे, अदलाबदल करून देणे, या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तो विक्रीयोत्तर सेवांमध्ये केला जातो. म्हणजे आपण इथं मुद्दा बघतोय की वस्तूची वैशिष्ट्य काय आहेत. म्हणजे वस्तू कुणाला म्हणायचं, तर फक्त एक आपल्या समोर डोळ्यासमोर जे काही दिसतंय ती म्हणजे वस्तू नाही, तर ती एक व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये सेवा आहेत, त्यामध्ये आयडियाज आहेत, अनेक गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये वस्तू गरजांचं समाधान महत्वाचं मानलं जातं, संलग्न सेवा ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. आणि त्यानंतर 7 नंबरचा जो मुद्दा आहे, जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, तो प्राइस, किंमत आपण त्याला म्हणत असतो. तर प्रत्येक वस्तूची किंमत असते. उत्पादन संस्था अथवा विपणन संस्था आपल्या वस्तूची किंमत निर्धारित करीत असतात. वस्तू बाजारपेठेत येण्यापूर्वी ही किंमत जी आहे ती निश्चित करावी लागते. वाणिज्य शास्त्रामध्ये विपणनासाठी सादर केलेली वस्तू ही किमतीसह असते. किंमत हा वस्तूचा अविभाज्य घटक आहे. वस्तू म्हटलं की वस्तूला जोडून किंमत येते, किंवा एखादी वस्तू आपल्याला खरेदी करायचं म्हटलं की आपल्या समोर अगोदर कोणता प्रश्न येतो की याची किंमत काय असेल. म्हणजे हा अविभाज्य घटक आहे. वस्तूला मूल्य प्राप्त असतं आणि ते मूल्य आपण किमतीच्या माध्यमातून सांगत असतो. त्यामुळं किंमत हा घटक इथं महत्वाचा आहे. आणि वस्तूचं वैशिष्ट्य काय आहे, वस्तूबद्दल अनेक कुठल्या बाबी आपल्याला सांगता येतील, तर त्यामध्ये वस्तू हा किंमत हा वस्तूचा अविभाज्य घटक आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा मुद्दा आहे तो वस्तू मिश्रण, प्रोडक्ट मिक्स आपण त्याला म्हणतो. तर यामध्ये बहुसंख्य उत्पादन संस्था अथवा विपणन संस्था काय करत असतात, वस्तूचं उत्पादन करत असतात, विपणन करत असतात. त्या वस्तूशी संबंधित वस्तूचं उत्पादन करतात. म्हणजेच काय, तर समजा सुटिंग कापड उत्पादन करणारी कंपनी शर्टिंगचे उत्पादन व विपणन करत असतात. किंवा समजा वह्या पुस्तकांची विक्री करणारी एखादी
छोटस कंपनी असेल तर ती काय करत असते, पुस्तकांची विक्री करणारी एखादं दुकान असेल तर ती सोबत वह्या आणि त्यासोबत पेन असेल, कॅल्क्युलेटर असेल, पेन्सिल असेल, या स्वरूपाच्या वस्तूंची विक्री करत असतात. म्हणजेच काय तर उत्पादन अथवा विपणन करताना वस्तू मिश्रण केले जाते. म्हणजेच टूथपेस्ट व टूथब्रश, शेविंग क्रीम, शेविंग ब्लेड व आफ्टर शेव लोशन, ऑफिस टेबल, खुर्च्या, कपाटे इत्यादी वस्तूबाबत मिश्रण सार्वत्रिक आढळते. म्हणजे एक गोष्ट जेव्हा आपण करतो तयार तर त्याला पूरक असणारी गोष्ट किंवा त्याच्या बरोबर विक्री होणारी गोष्ट याचाही इथं विचार केला जातो आणि त्यांचं योग्य प्रकारे मिश्रण केलं जात असतं आणि मिश्रण करून तशा प्रकारची विक्री जी आहे ती विक्री केली जात असते. त्याला आपण वस्तू मिश्रण असं म्हणतो. आणि त्यानंतर यामधला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो वस्तू जीवन चक्र, प्रोडक्ट लाईफ सायकल. तर हा भाग जो आहे तो नंतर पुढे आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. तर प्रत्येक वस्तूचे एक जीवन चक्र असते. माणसाच्या आयुष्यामध्ये जसं वेगवेगळे स्टेजेस येत असतात. म्हणजे आधी बालपण असतं, मग तारुण्य असतं, मग प्रौढ अवस्था येते आणि मग तिथून म्हातारपणाला सुरुवात होते. तसंच वस्तूचं पण एक जीवनचक्र आहे आणि या जीवनचक्रामध्ये त्यांची पहिली अवस्था जी आहे ती बाजारपेठ प्रवेश. वस्तू जी आहे ती सगळ्यात आधीचा बाजारपेठ प्रवेश होत असतो. म्हणजे त्याला आपण इंट्रोडक्शन स्टेज असं म्हणू शकतो. त्यानंतर काय होतं, वस्तू विकास. ती वस्तू बाजारपेठेमध्ये स्टेबल होते आणि त्या वस्तूची विक्री वाढत असते. त्याला आपण ग्रोथ असं म्हणतो. त्यानंतर आहे परिपक्वता. म्हणजे विक्रीचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं जातं. लोकांना त्या वस्तूबद्दल माहिती होते. वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असते. आणि अशी जी स्टेज येते त्याला आपण मॅच्युरिटी, परिपक्वता असं म्हणतो. आणि मग त्यानंतर एक स्टेप अशी येते की ती वस्तूचं उच्चाटन होतं, डिक्लाइन. म्हणजे त्याची मागणी जी आहे ती मागणी कमी होते, विक्री कमी होते आणि ती वस्तू कमी प्रमाणात विकली जाते. डिक्लाइन म्हणजे कमी 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 होत जाणं, त्याला आपण डिक्लाइन म्हणत असतो. तर हे वस्तूचं जीवनचक्र जे आहे ते या 4 माध्यमातून जात असतं. म्हणजेच काही वस्तूंचं जीवनचक्र अल्प, मध्यम व दीर्घ असे ढोबळ 3 प्रकारे आपल्याला सांगता येईल. म्हणजे कुठलीही वस्तू जर मार्केटमध्ये आली तर या 4 स्टेज मधून, इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी आणि डिक्लाइन, या 4 स्टेज मधून वस्तू जी आहे ती वस्तू जात असते. वस्तूचा प्रवास जो आहे तो प्रवास संचलित होत असतो. म्हणजे तुम्ही जर बघितलं आता जर मार्केटमध्ये उदाहरण, तर मार्केटमध्ये आलेलं प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्ट आता मार्केटमध्ये नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं सुरुवातीच्या काळामध्ये नोकियाचे फोन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर नोकियाचे हँडसेट मार्केटमध्ये आले होते. इंट्रोडक्शन स्टेज मध्ये आले होते. वस्तू बाजारपेठेमध्ये त्या वस्तूनं प्रवेश केला होता आणि मोठ्या प्रमाणात त्याची विक्री व्हायला लागली होती. खूप लोकांनी ते फोन हँडसेट घेतले आणि मग खूप विक्री झाली, म्हणजे ग्रोथ झाली आणि मॅच्युरिटी आली, परिपक्व अवस्था, खूप झाले खरेदी. पण पुन्हा त्याला जेव्हा नवीन पर्याय आले तेवढ्याच किमतीमध्ये, तेव्हा काय झालं, त्या वस्तूची मागणी कमी झाली. म्हणजे नोकियाच्या हँडसेटची विक्री जी आहे ती कमी झाली आणि नंतर कालांतरानं काय झालं, डिक्लाइन झालं. मार्केटमधून ते प्रोडक्ट पूर्णपणे बाहेर पडलं. म्हणजे कोणतंही प्रोडक्ट जर बघितली आणि त्याची लाईफ सायकल बघितली तर तुमच्या लक्षात येईल की प्रोडक्ट एखादं मार्केटमध्ये येतं, त्याची विक्री होते, पण ती विक्री कायम तशीच राहत नाहीये. स्टॅबिलिटी नसते त्याच्यामध्ये. एक स्टेज असे येते की त्याच्यामध्ये डिक्लाइन होतच असते. आणि मग डिक्लाइन झाल्यावर पुन्हा काय केलं जातं, त्याच्यामध्ये काही इनोव्हेशन्स केली जातात, काही बदल केली जातात, नाविन्य आणलं जातं, नववस्तू विकास आपण त्याला म्हणतो, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट. आणि पुन्हा मग ते त्या वस्तूचा बाजारपेठेमध्ये प्रवेश केला जातो. तर हे आपण बघितले एकूण 9 मुद्दे इथं पाहिलेले आहेत. वस्तूची वैशिष्ट्य पाहत असताना वस्तू ही व्यापक संकल्पना आहे. तिचा भौतिक आकार आणि रचना जी आहे ती रचना वेगवेगळी आहे. त्याच्यामध्ये काही अभौतिक गुणघटकांचा समावेश आहे. त्यामध्ये उपयोगितांचा समूह असतो. वस्तू गरजांचं समाधान करत असते. वस्तू बरोबर विक्रीपूर्व आणि विक्रीयोत्तर अशा संलग्न सेवा संबंधित असतात. वस्तूची किंमत जी आहे ती किंमत महत्वाची आहे. किंमत हा वस्तूचा अविभाज्य घटक आहे.
त्याचबरोबर वस्तू मिश्रण केलं जातं, म्हणजेच त्याला सहाय्यकारी ज्या वस्तू आहेत, आपण उदाहरण बघितलं होतं की पुस्तकांची विक्री करणारे वह्या, पेन, पेन्सिल,